नक्कीच निखिला, सातत्याने नागरिक जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळतात। आता महापालिकेचे जे उपायुक्त आहेत वाहुळ सर, त्यांना सुद्धा हे काही नागरिक या ठिकाणी आक्रमकतेने बोलत असताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे। तातडीने हे सगळे लोक जे आहेत ते या परिसरातून बाजूला काढण्याचं काम सुरू आहे। मार्किंग व्यवस्थित केली गेली नव्हती, मार्किंग वेळेवर केली नव्हती अशी सुरुवातीला तक्रार या ठिकाणी केली होती। मात्र ज्या वेळेला प्रत्यक्षात पाडापाडी सुरू झालेली आहे त्यावेळेला या ठिकाणी काही प्रमाणात विरोध होतोय। परिणामी या ठिकाणी पोलिसांना सौम्य स्वरूपाचा लाठीचार्ज करावा लागतोय। त्याचबरोबर नागरिकांना सातत्याने या परिसरातून हटवण्याचं सुद्धा काम जे आहे ते करावं लागत आहे। आणि या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं नागरिकांची समजूत सुद्धा काढण्याचा काही प्रमाणात प्रयत्न या ठिकाणी सुरू असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी सुद्धा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि महापालिकेचे उपायुक्त आहेत संतोष आयुक्तांकडनं काही संवाद साधला जातोय, काहींशी बोलता येते, नेमकं काय म्हणतायत? चुकीची घटना इथं घडली तर हे लोक जबाबदार राहतील यासाठी। प्रशासन चांगल्या पद्धतीने त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांचं पूर्ण एक्झिट एंट्रीज आम्ही केलेल्या आहेत। पण जर तुम्ही रोड वाईडनिंग मध्ये देणार असाल तिथं स्पेअर केलं जाणार नाही निश्चितपणे। काय होतं आपल्या पुढे आहे तिथे बघा, हे स्टेअर केस आहे, तिथून जाण्याचा रस्ता आहे, परंतु जाणून बुजून ते असं वातावरण निर्माण करतायत की रस्ताच नाही आम्हाला आणि आमचा रस्ता तुम्ही जाण्याचा तोडला, आम्ही कसं जायचं? म्हणजे चूक त्यांची आणि प्रशासनाला त्यासाठी हे करतायत। तर मग अशा पद्धतीने जो विरोध होते त्यांना काय सांगायचे तुम्हाला? नाही, सांगणं एवढंच आहे की तुम्ही प्रशासनाला सहकार्य करा। ज्या तुम्ही कुठल्याही प्रकारचे परमिशन्स न घेता तुम्ही जर हे बनवलेले असतील तर ते मुळातच ते अनधिकृत आहेत। मग असं असताना जर तुम्ही प्रशासनाला जाब विचारणार असाल तर प्रशासन मग तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने हे करेल। निश्चित अजिबात थांबणार नाही, शेवटपर्यंत कारवाई होणार। आता हे जे विरोधाचे प्रकार घडायला लागलेत किंवा काही वेळापूर्वी सौम्य लाठीचार्ज सुद्धा पोलिसांना करावा लागला, त्याबद्दल काय? हे बघा, रिझन कसे आहेत, इथं असताना तुम्ही जाणून बुजून ते प्रकार निर्माण करताय। मग जे करतायत त्याला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हे जे त्याचा वापर करून ते प्रयत्न करतायत, तर असं चुकीच्या पद्धतीचा भ्रम पसरू नये। या नारेगावमधली 90% लोक ही मदत करण्याच्या भूमिकेतली आहेत। हे मदत करण्याच्या भूमिकेतली लोक असताना अशा काही लोकांमुळे त्याला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागता कामा नये, एवढीच प्रशासनाची म्हणून माझी भूमिका आहे। तर अशा पद्धतीने प्रशासनाने ही भूमिका व्यक्त केलेली आहे। पुन्हा एकदा बघू शकता की नारेगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। सगळीकडे लोक आहेत, मात्र पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावलेला आहे आणि सातत्याने या सगळ्यांना पोलीस जे आहे ते पांगवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नारेगाव हा छत्रपती संभाजीनगरमधला सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला परिसर आहे। मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने लोक या सगळ्या परिसरामध्ये राहतात, त्यामुळे सुद्धा ही अतिक्रमण कारवाई राबवताना प्रशासनासमोर मोठ्या अडचणी सुद्धा व्हायला लागलेल्या आहेत। नारेगाव हा परिसर संवेदनशील परिसर म्हणून सुद्धा ओळखला जातो, त्यामुळे सुद्धा या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात लावलेला आहे। आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात ही सगळी अतिक्रमणे जी आहे ते हटवली जात असल्याचं सुद्धा पाहायला मिळते। मात्र त्यातला आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे फक्त जी कमर्शियल बांधकामं आहेत तेवढीच बांधकामं आज पाडली जात आहेत। जी निवासी बांधकामं आहेत त्यांना आज महापालिका पाडत नाही, कारण पावसाळ्यामध्ये निवासी बांधकामं किंवा राहती घरं जी आहेत ते पाडता येत नाहीत। या कारणामुळे ती घरं पाडली जाणार नाहीत। मात्र तरीही काही प्रमाणात या ठिकाणी विरोध जो आहे तो होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, तो या सगळ्या नागरिकांना लोकांना पांगवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतं आपल्याला। निखिल, पाहतो स्वतः आयुक्त रस्त्यावर यासाठी उतरलेले आहेत, समजूतही घालण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र जिथे दुकानदार किंवा अतिक्रमण केलेले जे नागरिक आहेत ते ऐकत नाहीत, अशांवर पोलिसांकडनं इथे लाठीचार्ज देखील होतोय।